गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील कोडेगाव टोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दयनीय अवस्था समोर आली आहे। या शाळेत शिक्षण घेणाऱ्या अवघ्या 19 चिमुकल्यांना रोज गुडघाभर चिखलातून शाळेत जावं लागत आहे। शाळेचा रस्ताच नाही। पावसाळ्यात चिखलात वाट काढत या मुलांचे पालक त्यांना खांद्यावर घेऊन शाळेत पोहोचवतात। या शाळेच्या आवारातही अंगणवाडी आहे, जिथे गरोदर महिला आणि स्तनदा मातांना देखील याच चिखलातून जीव मुठीत घेऊन यावं लागतं। ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवकांना वारंवार निवेदने देऊनही रस्ता होत नाही। मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रशासनाला जबाबदार धरणार कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सेवा पवार, मुलचेरा। माझं नाव आहे जनाबाई भाऊजी ठाकरे। मी अंगणवाडी सेविका आहे। मी रोज मुलांना सकाळी येताना रोडवर आणून सोडते, त्याचे आई वडील, आणि आम्हाला रोज ह्या चिखलामधून कड्यावर घेऊ अंदर आणावं लागते। माझे एकूण लाभार्थी अंगणवाडीत येणारे ते 8 आहे। 8 लाभार्थ्यांना चिखलामधून यासाठी बहुत त्रास होते। माननीय रघुनाथजी मडावी, दीपशाळा कोडेगाव मुख्याध्यापक, आमची अडचण अशी आहे की नेहमी वारंवार आम्ही रस्त्याच्या कामासाठी, कारण आमच्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी अडचण, वरून पूर्ण चिखल आणि पावसामध्ये बाहेर गावचे मुलं येतात आमच्याकडे, आणि गावचे मुलं येते, वरून अंगणवाडीचे लहान लहान मुलं येते। त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम येत आहे की टोंगऱ्याभर नाही चिखलामधून आमचे विद्यार्थी येतात, आणि वरून आम्ही पत्र व्यवहारही केलो, आणि एकच नाही तरी आम्ही वाल कंपाऊंडचाही पत्र व्यवहार केलो, आणि ते विहिरी पूर्ण खराब होऊ नये तिलाही नाही का तुम्ही बंद करा असंही आम्ही पत्र व्यवहार केलो, तरी पण नाही का त्यांचं लक्ष आमच्याकडे नाही आहे। आम्ही ग्रामपंचायतमध्ये पत्राव्यवहार केलेले आहे। आमच्या आंबडपिली ग्रामपंचायतचे सरपंच उमेशजी कडके त्यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, आणि वारंवार आम्ही तोंडही सांगितले आणि आमचे गाववाले सांगितले, तरी पण आमच्याकडे कोणाचेच लक्ष नाही आहे।